नमस्कार, मी प्राध्यापक बी.सी. पाटील आज आपल्यासमोर अर्थशास्त्रातील एक नवीन संकल्पना घेऊन येत आहे. त्याचं नाव आहे बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत. त्याला आपण लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन या नावाने संबोधतो. विद्यार्थी मित्रांनो, उत्पादन विश्लेषण करत असताना, प्रोडक्शन ॲनालिसिस करत असताना ज्या काही गोष्टी ज्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत म्हणून आपण या सिद्धांताकडे बघतो. हा सिद्धांत अल्प काळासाठी मांडलेला आहे. अल्प काळामध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये जे बदल होतात त्यानुसार या सिद्धांताची मांडणी करण्यात आलेली आहे. अल्प काळात जेव्हा एखादा उत्पादक उत्पादनाच्या कार्यामध्ये सक्रियतेने सहभाग घेतो त्यावेळी जे काही बदल होत असतात आणि त्यानुसार जे काही निष्कर्ष येत असतात त्यामध्ये हा सिद्धांत या सगळ्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आपण मांडत आहोत. आपल्याला माहीत आहे की या सिद्धांतामध्ये अल्पकाळ आहे आणि अल्पकाळामध्ये काही गोष्टी या सिद्धांताने गृहीत धरलेल्या आहेत. मग त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? पहिली गोष्ट आहे तंत्रज्ञान हे स्थिर आहे, म्हणजे तंत्रज्ञान हे बदलत नाही. दुसरं गृहीतक आहे हा सिद्धांत अल्प काळासाठी गृहीत धरण्यात आलेला आहे. तिसरं गृहीतक आहे कार्यक्षम तंत्रज्ञानाची निवड करण्यात आलेली आहे. चौथं आहे उत्पादन घटक हे विभागता येतात आणि एकूण घटकांपैकी प्रत्येक घटक हे एकमेकांपासून बदलता येतात असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने या सिद्धांताची ही गृहीते आहेत. आता प्रत्यक्षात आपण हा सिद्धांत बघणार आहोत. तुमच्या लक्षात येत आहे की आपण एका बाजूला कोष्टक घेतलेलं आहे आणि या कोष्टकामध्ये श्रम, भूमी, एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन असे त्याचे हेडिंग्स घेतलेले आहेत. आपल्याला अल्पकाळामध्ये जो उत्पादक आहे तो उत्पादक उत्पादनाच्या काही घटकांमध्ये बदल करत असतो आणि काही घटक तो स्थिर ठेवत असतो, किंवा उत्पादनाचा एक घटक स्थिर ठेवून इतर घटकांमध्ये ज्यावेळी तो बदल करतो आणि त्यानुसार एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन याच्यामध्ये जे बदल होतात त्यालाच आपण बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत असं म्हणणार आहोत. बरोबर. मग बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांताची व्याख्या कशी केलेली आहे? इतर उत्पादन घटक स्थिर असताना काही उत्पादन घटकात विशिष्ट प्रमाणात बदल केल्यानंतर एकूण सरासरी व सीमांत उत्पादन ज्या पद्धतीने बदलते, एकूण उत्पादन कोणत्या लेवलला जाऊन खाली येणार आहे, सरासरी उत्पादन कोणत्या लेवलला जाऊन खाली येणार आहे, याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहा, या ठिकाणी आपण कोष्टक काढलेला आहे. कोष्टकामध्ये श्रम हा बदलता घटक घेतलेला आहे, भूमी हा स्थिर घटक आहे. श्रम हे 1, 2, 3, 4 ते 9 पर्यंत घेतलेले आहोत आपण. भूमी हा घटक 5 एकर प्रमाणे घेतलेला आहे. भूमी हा घटक प्रत्येक वेळी स्थिर आहे. या बदलत्या घटकानुसार ज्यावेळी आपण स्थिर घटक घेतो आपल्याला मिळणार जे एकूण उत्पादन आहे ते अशा पद्धतीने प्राप्त होत आहे. सुरुवातीला एक श्रमिक 5 नग संख्या म्हणजे 5 एकर भूमी घेतल्यानंतर जे एकूण उत्पादन प्राप्त होत आहे ते 10 क्विंटलमध्ये प्राप्त होत आहे. बरोबर. बदलता घटक एकावरून आपण 2 वरून आलेला आहोत. स्थिर घटकात असंच आहे. ज्याप्रमाणे बदलता घटक आपण वाढवत जातो त्याप्रमाणे एकूण उत्पादन 10, 22, 36, 48, 55, 60, 63, 63 आणि 54 अशा पद्धतीने तो एकूण उत्पादनामध्ये बदल हे होत आहेत. आता इथपर्यंत ही गोष्ट ठीक आहे. ज्यावेळी आपण त्या उत्पादनाचं ॲनालिसिस करतो, विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांचं ॲव्हरेज प्रोडक्शन किती आहे, सरासरी उत्पादन किती आहे, मार्जिनल प्रोडक्शन किती आहे, सीमांत उत्पादन किती आहे याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी सरासरी उत्पादन काढण्यासाठी काय करावं लागेल? एकूण उत्पादन त्या उत्पादनाच्या वेळी असणारा जो बदलता घटक आहे, एकूण उत्पादनाला बदलत्या नगसंख्येने भागले असता आपल्याला त्यावेळेची सरासरी उत्पादन प्राप्त होणार आहे. उदाहरणार्थ पहा, एकूण उत्पादन 10 आहे, बदलता घटक किती आहे? श्रमिक 1 आहे. 10/1 उत्तर किती आहे? 10. म्हणजे सरासरी उत्पादन त्या ठिकाणी 10 प्राप्त होत आहे. त्यानंतर 22 एकूण उत्पादन प्राप्त झालेलं आहे. बदलता घटक 2 आहे. 22/2 11. 36/3
12 अशा पद्धतीने सरासरी उत्पादनाचा कॉलम आपण तयार केलेला आहे की प्रत्येक नगसंख्येच्या वापरामुळे मिळणारी जी सरासरी आहे ती अशा पद्धतीची प्राप्त होत आहे. त्यानंतर सीमांत उत्पादन. आपण सीमांत उत्पादनाची व्याख्या पाहिलेली आहे की एकूण उत्पादनामध्ये एक अधिकची नगसंख्या वापरल्यानंतर जे काही उत्पादनामध्ये वाढ होत आहे ती वाढ सांगणे म्हणजे सीमांत उत्पादन सांगणे होय. मग सीमांत उत्पादन सांगण्यासाठी काय करावं लागेल? पहिल्या नगसंख्येच्या वेळी एकूण उत्पादन 10 प्राप्त होत आहे. नगसंख्या एकाने वाढवली, नगसंख्या एकाने वाढवली म्हणून एकूण उत्पादनामध्ये कितीने वाढ झालेली आहे? 22 वजा 10 बरोबर 12. तिसरी नगसंख्या घेतली, तिसरा श्रमिक घेतला, एकूण उत्पादन किती वाढलेलं आहे हे काढण्यासाठी 36 वजा 22 केल्यानंतर आपल्याला 14 प्राप्त होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने सीमांत उत्पादन 10, 12, 14, 22, 12, 7, 5, 3, 0 आणि वजा 3 अशा पद्धतीने आपल्याला प्राप्त होत आहे. यावरून आपल्याला काय सांगता येईल की या कोष्टकामध्ये ज्याप्रमाणे बदलता घटक आपण वाढवत जातो त्याप्रमाणे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत एकूण उत्पादन वाढत आहे, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सरासरी उत्पादन वाढत आहे, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सीमांत उत्पादनही वाढत आहे. त्यानंतरही आपण ह्या श्रमिकांच्या नगसंख्येमध्ये वाढ करत गेलो, उत्पादकांनी श्रमिकांची संख्या वाढवली तर मात्र एकूण उत्पादन स्थिर राहणार आहे आणि पुन्हा 63 स्थिर राहून पुन्हा एकूण उत्पादन घटू लागणार आहे. सारखी परिस्थिती सरासरी उत्पादनामध्ये आहे. सरासरी उत्पादन एका विशिष्ट अवस्थेनंतर स्थिर राहिलेलं आहे, पुन्हा घटत चाललेलं आहे. सीमांत उत्पादन देखील अत्युच्च होऊन पुन्हा तो कमी कमी होत चाललेला आहे. सीमांत उत्पादन एका विशिष्ट मर्यादेनंतर तो ऋण होताना आपल्याला दिसत आहे, वजा होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच या ठिकाणी या कोष्टकावरून आपण सांगू शकतो की उत्पादकाने ज्या ठिकाणी त्याला मॅक्झिमम उत्पादन प्राप्त होत आहे तिथपर्यंतच श्रमिकांची संख्या घेणे आवश्यक आहे. त्याच्या पुढे जर तो गेला तर मात्र त्याला नफा मिळू शकणार नाही, तो तोट्यामध्ये जाईल. म्हणजेच ह्या 7व्या श्रमिकाच्या वेळी त्यांनी उत्पादन थांबवणं आवश्यक आहे, तरच त्याला त्या उत्पादनामध्ये नफा मिळणार आहे, अन्यथा तो तोट्यामध्ये जाऊ शकतो. हीच गोष्ट आपण आकृतीच्या माध्यमातून दाखवणार आहोत. या ठिकाणी एक्स अक्षावर बदलता घटक कोणता आहे? श्रमिक घेतलेला आहे. या ठिकाणी वाय अक्ष आहे आणि वाय अक्षावर आपण एकूण सरासरी व सीमांत उत्पादन दर्शवलेलं आहे. दोन्ही अक्षांवरती या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतर आता आपण ह्या कोष्टकाच्या आधारे ही आकृती काढलेली आहे. पहिल्यांदा फक्त एकूण उत्पादनाचा कॉलम बघणार आहोत. एकूण उत्पादनाच्या कॉलममध्ये किती आहे? पहिल्या श्रमिकाच्या वेळी एकूण उत्पादन किती आहे? 10 आहे. पहिल्या श्रमिकाच्या वेळी एकूण उत्पादन 10 आहे. दुसऱ्या श्रमिकाच्या वेळी एकूण उत्पादन 10 वरून 22 झालेलं आहे म्हणून 22 घेतलेलं आहे. तिसऱ्याच्या वेळी 36, 48 अशा पद्धतीने हे सगळे बिंदू आपण घेतल्यानंतर इथे 63 आणि पुन्हा 54 हा वक्र आपल्याला एकूण उत्पादनाचा वक्र या ठिकाणी प्राप्त होतो. आता जसं आपण एकूण उत्पादन काढलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने सरासरी उत्पादन काढायचं आहे. पहिल्या श्रमिकाच्या वेळी सरासरी उत्पादन किती प्राप्त झालेलं आहे? आपल्याला 10 प्राप्त झालेला आहे म्हणून त्याचा उगम बिंदू इथेच आहे. दुसऱ्या श्रमिकाच्या वेळी किती आहे सरासरी उत्पादन? 11 आहे म्हणून या ठिकाणी इथं आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने 12, 12, 11, 10, 9, 7.8 आणि 6 अशा पद्धतीने आपण हा सरासरी उत्पादनाचा वक्र हा आहे सरासरी उत्पादनाचा वक्र आपण अशा पद्धतीने काढलेला आहे. तो या ठिकाणी 12, 12 स्थिर राहिलेला आहे तिसऱ्या आणि चौथ्या श्रमिकाच्या वेळी. आता जसं आपण सरासरी उत्पादन काढलो अगदी त्याच पद्धतीने सीमांत उत्पादन काढणार आहोत. 10, 12, 14 या पद्धतीने आपण सीमांत उत्पादन काढतो आणि तो या ठिकाणी 8व्या नगसंख्येतून ऋण होतो आणि शेवटी तो -9 या ठिकाणी थांबतो. आता या आकृतीवरून आपल्याला काय करायचं आहे? 3 अवस्था तयार करायच्या आहेत, 3 टप्पे करायचे आहेत. ज्या ठिकाणी सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन एकमेकांना छेदतात त्या ठिकाणपर्यंत तुमची पहिली अवस्था पूर्ण होईल. ज्या ठिकाणी सीमांत उत्पादन 0 होत आहे त्या ठिकाणी दुसरी अवस्था पूर्ण होईल. म्हणजे ही फर्स्ट स्टेज आहे, पहिली अवस्था आहे, ही दुसरी अवस्था आहे आणि ही तिसरी अवस्था आहे.
आता उत्पादकाने कोणत्या ठिकाणी थांबणं आवश्यक आहे हे आपल्याला सांगायचं आहे। या ठिकाणी उत्पादकाने जास्तीत जास्त तो दुसऱ्या अवस्थेमध्ये जाऊ शकतो। जर तो तिसऱ्या अवस्थेमध्ये गेला तर मात्र त्याला नफ्याऐवजी तोटा मिळणार आहे। हाच सारांश आपण या सिद्धांताच्या माध्यमातून सांगू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा सिद्धांत अल्प काळासाठी लागू पडतो। अल्प काळामध्ये काही घटक स्थिर ठेवून काही घटकामध्ये बदल करून आपल्याला एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन कशा पद्धतीने बदलत आहे याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहोत। तर या ठिकाणी आपण थांबू। धन्यवाद।